आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पालकपुरीची रेसिपी। पालकपुरी बनवण्यासाठी अगोदर मी अर्धा किलोच्या जवळपास पालक आहे ते स्वच्छपणे धुवून तिचे पाणी छाडून घेतलेलं आहे आणि नंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 4-5 मिरच्या, लसणाचा गरा व अद्रकाचा तुकडा व सांबाराची देठं असते ती व जिरं घालून त्याचा दरदराचा पेस्ट तयार करून घेतलेला आहे। नंतर त्याच भांड्यामध्ये जी धुतलेली पालक आहे ते टाकली आणि तिच्यासुद्धा पेस्ट तयार करून घेतलेला आहे। तुम्ही स्टीम करून सुद्धा पालकला बारीक करू शकता, पण मी ह्या वेळेस स्टीम न करता डायरेक्ट पालकचा पेस्ट तयार केलेला आहे। नंतर 3 कपच्या जवळपास गव्हाचं पीठ घेतलं आहे। त्याच्यामध्ये पालकची प्युरी आणि जो मसाला केला होता आपण मिरची पेस्टचा तो टाकला व कोथिंबीर टाकली। नंतर काही मसाले टाकले, जसं अजवाईन टाकलं, नंतर हळदी पावडर, धनिया पावडर वगैरे, आणि मिरच्या जास्त टाकल्यामुळे मी तिखट थोडं कमी टाकलं। तुम्हाला तिखट जास्त आवडत असेल तर आणखी जास्त टाकू शकता। नंतर धनिया पावडरवर जिरं घातलं आणि जी पांढरी तीळ असते ना ती घातली, म्हणजे आणखी छान दिसतात पुऱ्या पाहायला पण। व चवीनुसार मीठ घालून त्यामध्ये 1 चम्मचच्या जवळपास तेल घातलं व सर्व एकत्र करून त्याचा आपल्याला जसं पुऱ्याचा डो असतो ना, जसं आपण पुऱ्या बनवायच्या वेळेस डो बनवतो तशा प्रकारे डो तयार करून घ्यायचा आहे। जास्त हार्ड नाही, जास्त सॉफ्ट नाही, नॉर्मल असा सेमी हार्ड्स म्हणू शकता, अशा प्रकारे डो तयार करून घ्यायचा आहे। पालक अगर तुमची मुलं वगैरे खात नसेल ना तर पालक पराठे पण बनवू शकता याचेवालेच तुम्ही, पण तव्यावर शेकाचे तेल लावून। अगर पुऱ्या खायच्या असेल ना, पुऱ्या मस्त वाटतात म्हणा खायला गरम गरम, तर पुऱ्या पण बनवू शकता। नंतर 10 मिनटं रेस्ट करून झाल्यानंतर तेल गरम करायला ठेवलं होतं मी आणि एकदा गोळ्याला आणखी मळून घेतलं व त्याचे छोटे छोटे गोळे घेऊन पुऱ्या लाटून घेतलेल्या आहे। एक साथ मी 5-7 पुऱ्या लाटून घेतल्या आहे, म्हणजे फ्राय करायला पटापट होऊन जातात। अगोदर तुम्ही पुऱ्या लाटून नंतर मग फ्राय करू शकता, पण मी इकडे 5-6 पुऱ्या बनवल्या की गॅसची फ्लेम कमी करून मग पुऱ्या फ्राय करायला ठेवून देते। मस्तपैकी टम्म फुगतपर्यंत पुऱ्याला फ्राय करून घ्यायचं आणि थोडासा कलर चेंज होऊ द्यायचा, नाही तर जास्त हिरवा वगैरे ठेवला ना तर तितकं कच्चं पण असल्यासारखं वाटतात, म्हणून थोडंसं ब्राउनिश कलर येईपर्यंत पुऱ्यांना फ्राय करून घ्यायचं व त्याचं तेल छानपैकी झाडून मग नंतर ताटामध्ये ठेवून द्यायचं। तुम्ही यांना दह्यासोबत किंवा चटणीसोबत वगैरे पण खाऊ शकता, खूप मस्त वाटतात म्हणा, किंवा अशाही खाल्ल्या ना तरी खूप छान टेस्टी लागतात। आणि बनवायलाही असं खूप झंझटचं काम नाही आहे। साध्या पुऱ्या खाण्यापेक्षा एखाद्या वेळेस अशा प्रकारे पालकच्या पुऱ्या खाऊन बघा। आणि अशा प्रकारेच मी सर्व पालक पुऱ्या फ्राय करून घेतलेल्या आहे। आणि तुम्हाला आजची माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बनवून बघा। थँक्यू।